माजी महापौर यांच्या वक्तव्याचे सर्वपक्षीयांकडून निषेध व्यक्त. पावसात उगवलेल्या छत्र्या या वक्तव्यामुळे प्रभाग 7 मधील भाजप उमेदवार अडचणीत. भाजप उमेदवारांना या वक्तव्याचा फटका बसणार. सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक रणधुमाळी सुरू असून काही ठिकाणी आरोप प्रत्यारोप देखील प्रभागात सुरू आहेत. त्यामध्येच भाजपच्या माजी महापौर यांनी एक वक्तव्य केलं होतं. उमेदवार हे पावसाळ्यात छत्र्या उगवतात तसे उगवत आहेत. हे वक्तव्य आता वादात सापडले आहे. या माजी महापौरांच्या वक्तव्याचा प्रभाग 7 मधील सर्वपक्षीय उमेदवारांनी निषेध व्यक्त केला असून जर 5 वर्ष तुम्ही चांगल्या प्रकारे प्रभागात काम केले असते तर आम्हाला रस्त्यावर उतरायची आणि तुमच्या विरोधात उभे राहण्याची गरज लागली नसती, असा टोला देखील यावेळी या उमेदवारांनी लगावला आहे. तर माजी महापौर यांच्या पावसाळ्यात छत्र्या उगवतात तसे उमेदवार उगवलेत या वक्तव्यामुळे प्रभाग 7 मधील भाजप उमेदवार अडचणीत येणार का, असे तर्कवितर्क लढवले जात आहेत. भाजप उमेदवारांना या वक्तव्याचा फटका बसतो की काय, अशी परिस्थिती सध्या प्रभाग क्रमांक 7 मध्ये दिसून येत आहे. काल सांगली मिरज कुपवाड महापालिकेचे माजी महापौर सौ खोत या मॅडमने या अपक्ष तसेच सर्व उमेदवाराबद्दल एक अवहेलना करणारं व खूप निषेधार्थ वक्तव्य केलेलं आहे. त्यांचं मत आहे की हे उमेदवार म्हणजे पावसाळ्यामध्ये उगवणाऱ्या छत्रीप्रमाणे आहेत. मी त्यांना सांगू इच्छितो की तुमच्या घरातला उमेदवार जो तुमचा बंटी आहे तो हे पावसाळ्या छत्रीप्रमाणे उमेदवारीमध्ये उतरलेला आहे, लक्षात ठेवा. आणि तुम्ही सुद्धा मतदारसंघामध्ये पावसाळ्या छत्रीप्रमाणेच पावसाळ्यात यायचा, अधूनमधून यायचा, हे सगळ्या जनतेला माहिती आहे. आणि हे जेवढे उमेदवार उभारलेत ना, हे उमेदवार की जो सगळे प्रभागातले उमेदवार हे लोकशाही टिकवण्यासाठी आणि जनतेला न्याय देण्यासाठी उभारले आहेत. यांना कोणाचा फूस नाही आहे. तुम्ही जसे लोकांना फूस लावता ना लढवायसाठी, तसे उमेदवार लढलेले नाही आहेत. आणि हे स्वतःच्या ताकदीवर हिमतीवर लढतायत लोकशाही टिकवण्यासाठी. त्यामुळं तुमच्या पायाखालची वाळू सरकली असेल, तुम्हाला पराभव दिसत असेल समोर, म्हणून तुम्ही हे अशी वक्तव्य करत आहात. प्रचंड असा अजिबात तुम्हाला प्रतिसाद नाही आहे. तुमचा उमेदवार पडले हे लिहून घ्या. मत आहे माझं एकट्याचं नाही. आणि सर्व अपक्ष उमेदवार तुम्हाला त्यांची ताकद दाखवतील. आणि 16 तारखेला तुम्हाला कळेल की कुणाला कुणाबद्दल कसं बोलायचं असतंय आणि हा पैशाचा माज कसं उतरवते जनता, हे तुमच्या लक्षात येईल. नमस्कार, जय महाराष्ट्र. मी महाराष्ट्र नवनिर्माण सेना मिरज शहराध्यक्ष, वॉर्ड नंबर 7 मधील महाराष्ट्र नवनिर्माण सेना व शिवसेना युतीचा अधिकृत उमेदवार. काल या वॉर्डाच्या माजी नगरसेविका तसेच सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका संगीताताई खोत यांनी जे वक्तव्य केलं ते निषेधार्थ आहे. मी सर्वप्रथम या वक्तव्याचा निषेध करतो. अशा मोठ्या संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तींकडनं अशी विधानं होणं हे दुर्दैव आहे. आपण 7 नंबर वॉर्डावरतीच मोठं झालात, इथं निवडून आलात, 25 वर्ष आपण राज्य केलं, महापौर झाला. आणि त्याच वॉर्डातील जनता ज्यावेळेस आमच्यासारखी तरुण मंडळी एकत्र येऊन आपण जो विकास नाही केला त्या विकासासाठी झटण्यासाठी आज महापालिका इलेक्शनमध्ये उतरलेले आहेत. आणि त्यांना जर तुम्ही असं म्हणत असाल तर ती सर्वात मोठा तुमचा गैरसमज आहे, तुमची चूक आहे. आणि हे तुमची चूक येणाऱ्या 16 तारखेला तुम्हाला दिसून येईल. आपल्या लोकांना मोठं तोंड करून आम्ही वॉर्डात हा विकास केला, तो विकास केला, परवा तुम्ही पाणी आलं म्हणून बातमी लावली, नुसतं बोलून दाखवू नये, करून दाखवावं. आज तुम्ही वॉर्डात येऊन स्वतः पत्रकार बांधवांना मी विनंती करतो की वॉर्डातले प्रत्येक घराला तुम्ही विचारावं की तुम्हाला रोज पाणी येते का. 2 दिवसातनं एकदा फक्त तुम्ही 1 तास पाणी सोडता आणि जाहिरात करता मी पाणी आणलं म्हणून. अशी जाहिरात तुमची भाजपची कायमच केली आहे भाजपनं. आणि आम्ही तुम्हाला पण सांगतो, फक्त जाहिरातीवर जोर देऊ नका, कामं पण करा, जेणेकरून लोकांनी तुम्हाला म्हणावं कामं केल्यात. तुम्ही आमच्यावर वेळ आणली इलेक्शन लढवण्याची, ती जर तुम्ही कामं केली असती वेळ पण असते. ह्या येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत तुम्ही फक्त पैशाच्या जोर लढताय, कारण आमच्याकडे निष्ठावंत आहेत, आम्हाला लोक मानणारा वर्ग आहे, आम्ही ग्राउंड लेवलला फिरलोय, लोकांच्या जाणीव आहेत आम्हाला, आम्ही त्याच भागात राहतोय, लोकांच्या मध्ये फिरलोय. आम्हाला सांगितलं लोकांनी की भाजपनं फक्त विकास हा कागदावरती केलेला आहे आणि येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत या कागदावरचा विकास जनता नक्कीच त्यांना दाखवल्याशिवाय सोडणार नाही.